राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय। सांगायले तुम्हाला रोज गंगेच्या पाण्याने आंघोळ केल्याचं पुण्य तुमच्या कशात पडेल? पदरात पडलं पाहिजे। असं तुम्हाला काय पाहिजे? सूत्र। मग सांगा दीदी, सांगू ते सांगते। आता फक्त काय म्हणायचे? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा। तोंडानं काय म्हणायचं? फक्त गंगा 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 गंगा। सगळं पाप तुमचं तिथंच जळून जातंय। पण दुसरा फायदा असा आहे, पूर्ण अंघोळ होईपर्यंत म्हणायचं। पूर्ण अंघोळ होईपर्यंत काय? गंगा 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 गंगा। पूर्ण अंघोळ होईपर्यंत। तुमच्या गावातली गंगाबाई नाही बरं का, तुम्हाला गावातली का? गावातली नाही, माता गंगा यांचं नामचिंतन करायचं। गंगेच्या पाण्याने आंघोळ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं। दुसरं काय? सकळ पाप जाते भंगा, सकळ पाप जाते भंगा। वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा। तुम्हाला जर गंगेच्या पाण्याने आंघोळ केल्याचं पुण्य पाहिजे असेल तर काय म्हणायचं? फक्त म्हणा गंगा गंगा, हे आंघोळ होईपर्यंत म्हणायचं। तर आता शिवजींची कोण आहे? माता गंगा मिळवणी। म्हणजे डोक्यावरती काय दिलंय? त्यांना स्थान दिलंय। पार्वती माता म्हणतात माहिती आहे मला, गंगा माझी बहीणच आहे। नारद मुनी म्हणतात ठीक आहे। आता नारद मुनी यांना एक पदवी, काय पदवी? जो राम कथा करतो त्याला कोणती पदवी असते बरं? रामायणाचार्य, बरोबर? जो भागवत कथा करतो त्याला कोणती पदवी असते? भागवताचार्य। जो कीर्तन करतो त्याला काय म्हणतात? हरिभक्त पारायण। तसं नारदजींना एक सवय, जिथं जातील ना तिथं थोडस भांडण लावतील, म्हणून त्यांना काय म्हणतो? कळीचे नारद मुनी। आता नारदजी कळ लावायला सुरुवात करताय। कळ करते ना तुम्हाला? कळ हा, आम्ही त्याच्यातच मोडतो बाई दीदी, आम्हाला काय सांगायची गरज। आता नारद मुनी कळ लावायला सुरुवात करता। नारद मुनी म्हणतात माता सापाचं कारण माहिती, चंद्राचं कारण माहिती, गंगेचं कारण तर माहिती, पण माता शिवजी पितांबर कशाचा घालतात? वाघाचा, कातड्याचा। म्हणे त्याचं कारण म्हणे ते तर लग्नातच सांगितलं होते। पार्वती तुला आधीच सांगतो बाई मी कपडे कशाचे घालतो। बरं ठीक आहे माता, तुम्हाला सगळं माहिती, पण गळ्यात कशाच्या माळा आहेत? मुंडक्यांच्या माळा आहेत, बरोबर? हे बघा, एखादा माणूस मेला असेल, गावातला असेल, बाहेर गावाचा असेल, नात्यातला असेल, माणूस मेल्याच्या नंतर माणसं त्याच्या चिते जळत असती, किती वेळ त्याच्या जवळ थांबतात बरं? असे काय फुटेपर्यंत? डोक्यातली काय असते? तुमच्या इकडे काय म्हणतात? कवटी म्हणतात ना? हा, माणसं किती वेळ त्याच्या जवळ बसतात? फक्त ती कवटी फुटेपर्यंत। एकदा का फुटलेला आवाज आला सगळे निघून जातात। आता नारद मुनी म्हणतात गळ्यात कशाच्या माळा आहेत? कवट्यांच्या माळा आहेत, मुंडक्यांच्या माळा आहेत। त्याचं कारण माहितीये का? हे वाक्य ऐकलं माता पार्वतीने आणि चेहरा लगे पडला। आतापर्यंत फ्रेश मूड मध्ये बोलत होते, पण आता चेहरा, आता मात्र माता पार्वती म्हणतात सगळं लग्न झाल्यापासून सतत म्हणायचं पार्वती तुझ्यावर एवढं प्रेम कर, आज कळालं मला। फक्त म्हणायचं तू माझ्या अर्ध्या अंगात आहे, आज कळालं। माता पार्वती म्हणतात सगळं सांगितलं, पण मुंडक्याच्या माळाचं काय कारण सांगितलं? नारद मुनी म्हणतात हा कळालं। बरं आता एक सांगा,
त्या मुंडक्यांच्या माळाचं काय वैशिष्ट्य असावं गुरुदेव खरंच मला माहित नाही. बरं झोपताना काढून ठेवतो का हृदयाला असे ओळखणं पडतात, असे टुचतात तरी सुद्धा काढत नाही झोपताना. म्हणे बाप रे फार वाईट झालं. हो गुरुदेव फार वाईट झालं. म्हणे आंघोळ करताना म्हणे अजिबात नाही, पण भिक्षा आणताना म्हणे सोबतच घालून जातात. मग याचं कारण काय? पार्वती माता म्हणतात आज येऊ द्या त्यांना. पहिला प्रश्न विचारणार मुंडक्यांचं कारण काय. आता नारदजी घडीकडे पाहतात आणि म्हणतात आपला टाइम संपला, आता नारदजी निघाले. कारण नारदजींना कळालं की शिवजींची येण्याची वेळ झाली. त्यांनी आपल्याला पाहिलं तर आपल्याला बोलतील म्हणून ते निघून गेले. शिवजी इकडं भिक्षा मागून कैलास पर्वतावरच्या द्वारावरती आले. द्वारावर एवढं उभा राहिले का? महिला मंडळ नवरा शेतातून आल्याच्या नंतर तुम्ही काय देतात? पहिले त्यांना पाय धुण्यासाठी देतात ना. पण हा पाय धुण्यासाठी पाणी देतो बरोबर. नवरा शेतातून आल्यावर जसं आपण पाय धुवायला त्यांना पाणी देतो, तसं रोज माता पार्वती शिवजी भिक्षा घेऊन आले की त्यांना पाय धुण्यासाठी काय द्यायच्या? पाणी द्यायच्या. पण आज माता पार्वती आल्या नाही. शिवजी 1 तास झालं द्वारावर उभे, 2 तास झाले द्वारावर उभे, पार्वती माता आल्या. त्यांना आज वाटतंय की पार्वती येऊ शकत नाही, काहीतरी बिघडलं दिसतंय. आपण काय करायचं? पाणी घ्यायचं पायावरती आणि आतमध्ये जाऊया. शिवजी आतमध्ये गेले, पण आतमध्ये गेल्याच्या नंतर परत एकदा आपण कशाला पाणी देतो? प्यायला. पाय धुवायला पाणी येत आणि दुसरं कशाला देतो? पिण्यासाठी. तर आता शिवजी त्या ठिकाणी बसले माता पार्वतीच्या जवळ. म्हटले पार्वती मला पिण्यासाठी काय दे? पाणी दे. जसे शिवजी म्हटले प्यायला पाणी दे, माता पार्वतीने चेहरा फिरवला. खरं बोलणं कळतं. समोर बसले होते, आपल्या शेजारी बसलेला आहे आपले पतिदेव. त्यांनी पाणी मागितल्याच्या नंतर शिवजी आशा बसले, माता पार्वती आशा बसलेले आहेत आणि त्यांनी चेहरा फिरवला. शिवजींना कळलं आज पार्वती नाराज. मग आता शेजारचं जे स्थान आहे शिवजीचं, शिवजी तिथून उठले आणि समोर येऊन बसले. जसे समोर येऊन बसले माता पार्वतीने परत चेहरा फिरवला. मग आता इकडे तोंड केलेलं होतं पार्वती मातेने, शिवजी इकडून येऊन बसले, माता पार्वतीने इकडे चेहरा फिरवला. शिवजी आता पार्वतीला म्हणतात अगं पार्वती, गिरिजा कुमारी तुला काय झालं? माता पार्वती म्हणतात बोलू नका मला. शिवजी म्हणतात अगं काय झालं बोल ना. एक शब्दही मला बोलायचा नाही. शिवजी म्हणतात पार्वती अगं नेहमी माझ्या सोबत एवढं प्रेमाने एवढे गोड बोलणारी तू, आज काय झालं तुला? तुला एखादा अलंकार हवाय का? अलंकारासाठी रुसणारी मी नाही, तुम्ही मला बोलूच नका. शिवजी म्हणतात अगं पार्वती झालं काय तुला? मला अजिबात बोलू नका. अहो तुमच्या संसारामध्ये येऊन तर माझं वाटोळं झालं. प्रत्येक महिलांचं वाक्य खरं. शिवजी बोलत होते, सांग काय झालं? माता पार्वती म्हटले अहो तुमच्या सोबत लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. तुम्हालाच राहायला घर नाही, तुम्हाला राहायला घर नाही, माझं काय घेऊन बसला हो? अहो तुमच्या संसारात मी होते म्हणून. किती जणी वाक्य वापरतात बरं? हात वर घेऊन सांगा. आता कशा खाली माना घालून बसले बरं? तुम्हाला बोलणारी माझ्यासारखी पाहिजे. मी होते म्हणून, दुसरी असती तर गेली असती पळून. मी होते नवऱ्या सोबत असं म्हणतात, पदर खोचून म्हणतात असं तसं. मी होते म्हणून, दुसरी असती तर गेली असती.
मला प्रश्न काय पडतो माहितीये का? नाही खरं आहे तुमचं, मी होते म्हणून बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, तुम्ही होते म्हणूनच. मला एक कळत नाही, सगळेजणी असंच म्हणतात, मी होते म्हणून, मी होते म्हणून, मी होते म्हणून. मग नेमकं राहिली कोणती असती बरं? हा, आता मी प्रत्येक ठिकाणी म्हणते, मला मंडळी तुम्ही म्हणतात ना मी होते म्हणून, सगळेजणी म्हणतात हो. सगळेजणी जर हो हो म्हणत असतील तर नेमकं राहिली कोणती असते? सगळेजणी म्हणतात, सगळेजणी महाराष्ट्रातले जेवढे काय बायका आहेत सगळे म्हणतात मी होते म्हणून, मी होते म्हणून. मग नेमकं राहिली कोणती असते? सगळेजणी जर अशा म्हणत असतील तर राहिली कोणती असते? आणि आम्ही वाक्य वापरतो म्हणजे आम्ही काय सीता माता? त्यांनी तर वन स्वीकारलेलं आपल्या पतीच्या इच्छेसाठी. नवऱ्याला किती वर्षाचा वनवास दिलेला आहे? 14 वर्षाचा वनवास. त्या सीता माता आपल्या पती सोबत जाण्यासाठी तयार झाल्या. म्हटल्या स्वामी जेथे राघव तेथे सीता, जिथं तुम्ही आहे तिथं. तुम्ही जर उन्हात उभं राहिल्या तर तुमच्या समोर तुमचं एक प्रतिबिंब तयार होतं, त्याला काय म्हणतो? स्वतःची सावली. उन्हात उभं राहिल्याच्या नंतर तुमच्यापासून तुमची सावली कधी दूर जाते का? ना की तुम्ही इथे येताना तुमची सावली घरी, असं होतं का? नाही होत. जशी तुमच्यापासून तुमची सावली दूर जाऊ शकत नाही सीता म्हणतात, तसं स्वामी तुम्ही वनात आणि मी घरी राहू शकत नाही, मी तुमच्या सोबत येते. आणि